गावकऱ्याला विचारलं, अहो साहेब तुमचा आशीर्वाद. लगेच सगळ्या लोकांनी सांगितलं. राजाने बाजू घेतली, माहिती घेतली, हे सगळे घेतले आणि राजाने लगेच मान दिली. जाताना सोन्याचं भांड सोबत घेतलं. अहो साहेबांनी सांगितलं, राजे सोन्याच्या भांड्यात वाघाचं दूध राहतं, वाघिणीचं दूध भांड्यात दुसरं लोखंड असू दे, पितळ असू दे, धातू चांदी असू दे, वरून धार वल्ली तर खाली येत जात. हिंमत नाही कुणाची, मी हे बोलतो. राजे गेले, सांगायचा उद्देश. सगळी मंडळी थांबलेली होती. राजे गेले, समोरून जात होते, गुहार समोर आहे, गाववाले सगळे सोबत आले, हात जोडून ओवाळण्या करत होते, माता भावी रडत होत्या. राजे काही करा मालक, पण वाघांच्या घरात जाऊ नका. तुम्ही केला तर आमची इज्जत राखणारा कुणीच नाही. राजे तुमच्या पाया पडतात, वाघाच्या दुधापर्यंत काही दुसरं करा. मोठमोठे वैद्य आहेत, मोठमोठे हाकीम आहेत, मोठमोठे जाणते असणाऱ्या वनस्पतीची माणसं आपल्याकडे. राजे कसला रोग आहे महासाहेबांना सांगावं, तुमच्या पाया पडतो. नका गावातील लोक, बायका, म्हातारी, कोतर, पहिली प्रेमाची माणसं, जिव्हाळ्याची माणसं होते. आम्ही या शिंपळमध्ये 8 दिवस जर राहिलो, 15 तरी जाताना सगळं गाव रडायचं, बाबा कधी येतात. हे प्रेम नाही आता. गेली ती माणसं, गेले ते दिवस. अरे रात्र दिवस ही अध्यात्माच्या चर्चा चालू. राजाने सांगितलं, काळजी करू, असे माझ्या शत्रू दुःख करायची कृपा तर आम्ही जाऊ. असे रावसाहेबांची आईची पण नाही, वडिलांची पण नाही, आणि गुरुकृपा, देवकृपा आपणच होतो. राजे सांगायचं होते, घोड्याच्या समोर आहे. वाघिणीनं मधून पाहिलं, माणसाचा वास आला. राम वाघिणीनं पाहिलं आणि डोळे वटारले. डोळे वटारले. वाघिणीचे डोळे पॉवरफुल असतात. राजावर डोळे पडले आणि वाघिणीनं पाहिलं. राजे शांत उभारले, हातामध्ये भांड. राजे उभारले. राजाने हात जोडून प्रार्थना केली, माते तुझ्या दुधाची गरज आहे. अहो साहेबाचा आदेश, आईच्या शब्दा खातर आम्ही आलो. आम्ही तुमच्यावर हल्ला करायला नाही आलो. आमची इच्छा पूर्ण करा. तुमच्या घरात यायचंय, तुमच्या दुधाची गरज आहे. राजेची प्रार्थना ऐकली. बसलेली वाघीण ताडशीने उठली आणि समोर राजापर्यंत आली. बाकीचे लोक पळून गेले. राजे शांत उभारले होते. तानाजी, येसाजी, मुरारजी सारखी माणसं पहाडासारखी, हिमालयासारखी पाठीमाग संशयी काढून उभा होते. सुविशिंचाचा भाला काढून उभारलेली होती. वाघिणीने हल्ला केला तर जागेवर थोपवायला उभी फाडणारी माणसं. वाघीण आली, राजाच्या पुढे उभारले. राजाकडे एक पाहिला आणि वाघिणीने मान खाली घातली, चाटायला चालू केला. पायाला चाटल्याबरोबर राजाने मिठी मारली. या भारत भूमीतल्या प्राण्याला सुद्धा कळतो सत्य असं. मी काय बोलतोय का? धर्म नीती प्राण्याला कळली, पक्षाला कळली. इतर कामं झाली. 40 किलोमीटरचा मैल अंतर चेतक नावाच्या घोड्याला उड्डाण केलं नेलं.